फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेपुरता हा मराठी विषय मर्यादित नसून हा पूर्ण अखंड महाराष्ट्राचा वारसा, अखंड महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी माणसाचं अस्तित्व यालाही अनुसरून आहे. 1960 जेव्हा भाषावर प्रांत रचना झाली आणि मराठी माणसांची महाराष्ट्र राज्य हे स्थापन झालं, त्यानंतर आज तागायत आतापर्यंत मराठी माणसांचं अस्तित्व म्हणजे जर तुम्ही टक्क्यामध्ये पाहायला गेला तर आज जवळजवळ 60% तो आलेला आहे आणि बाहेरचे 40% आलेले आहेत आणि मुंबईत एक जवळपास 30-32% मराठी उरलेला आहे. मराठी माणूस हा कमी झाला याचा अर्थ असा नव्हे की तो कुठेतरी बाहेर निघून गेला किंवा काय. बाहेरच्या लोकांची संख्या वाढल्यामुळे मराठी टक्का कमी झालेला आहे. आज आपलं दुर्दैव म्हणावं की काय की प्रत्येक राजकीय पक्ष हा मराठी माणूस केंद्रबिंदू ठेवून कुठली धोरणं आखताना दिसत नाहीये. याचं कारण असं आहे की बाहेरच्या लोकांनी आपापले एक प्रभाग करून ठेवलेले आहेत आणि त्यांना तिथे मराठी उमेदवार देतानाही नामुष्की होते ना, म्हणजे त्यांना ते देता येत नाहीये कारण तिथे जवळजवळ 80 ते 90% बाहेरच्या लोकांचीच वस्ती जास्त वाढल्यामुळे साहजिकच आहे तिथे उमेदवार हा अमराठीच ठेवला गेलेला आहे, दिला गेलेला आहे. आज जर तुम्ही आता या 2026च्या निवडणुकीचा विचार करता प्रत्येक पक्षाने जिथे तिथे अमराठी उमेदवार दिलेले आहेत. आपण कितीही म्हटलं की पक्ष कोणताही असो आपला उमेदवार हा मराठीच हवा, पण दुर्दैव असं आहे की मराठी बहुल जिथे भाग आहे तिथेच ते मराठी उमेदवार आहेत, पण जिथे मराठी बहुल भाग नाही आहे तिथे सर्रास अमराठी उमेदवार दिलेले आहेत. कारण प्रत्येक पक्षाचं धोरण हे उमेदवार जिंकणं आहे. या मराठी माणसांच्या अस्तित्वाचं त्यांना काही देणं घेणं नाहीये. किंबहुना मी असं म्हणेन की हळूहळू हा जो टक्का आहे बाहेरच्या लोकांचा हा वाढणारच आहे. मराठी माणूस कमी होणार आहे आणि काही दिवसात कदाचित आज मुंबईमध्ये तर तो अल्पसंख्याक आहेच, परंतु महाराष्ट्रातही तो अल्पसंख्याक होणार आहे. आणि नियम सांगतो की ज्याची भूमी त्याचेच धोरणे आणि त्याचेच कायदे, म्हणजे कालांतराने काही दिवसानंतर काही वर्षानंतर मराठी माणूस केंद्रबिंदू धरून कुठलीही धोरणं आखली जाणार नाहीत. आत्ताच बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जर आपण म्हणतोय तर आम्ही निश्चितच जिथे जिथे मराठी उमेदवार आहेत त्यांना आम्ही पाठिंबा देण्याचा आमचा मानस आहे आणि धोरणं जी आहेत ही मराठी माणूस केंद्रबिंदू ठेवूनच करावी अशी आम्ही प्रत्येक पक्षातल्या जे कोणी राजकीय पक्षामधले जे काही प्रतिनिधित्व करतात त्यांना आम्ही मराठी माणसांच्याच धोरणाचा आग्रह धरू.